राज्यात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचं आर्थिक कंबरडं मोडलं असून पेट्रोल डिझेलच्या सतत वाढणाऱ्या दरामुळे जनतेचे जगणं अधिकच कठीण झाले। त्यामुळे नागरिकांच्या हिताचा विचार करून राज्य शासनाने पेट्रोल डिझेलवरील व्हॅट आणि सरचार्ज तात्काळ रद्द करावा, जेणेकरून पेट्रोल डिझेल स्वस्त होईल, अशी मागणी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटलंय की आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासह महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झालाय। खाद्यतेल, भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असून त्याचा थेट फटका सामान्य नागरिकांना बसतोय। त्यातच पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांनी जनतेची चिंता अधिक वाढली आहे। केंद्र सरकारकडून वारंवार इंधन दरवाढ केली जात असल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत। मागील 10 दिवसात चौथ्यांदा इंधन दरवाढ करण्यात आली असून पेट्रोलमध्ये 2 रुपये 61 पैशांची तर डिझेलमध्ये 2 रुपये 71 पैशांची वाढ झाली आहे। सध्या मुंबईत पेट्रोल 111 रुपये 12 पैसे प्रति लिटर तर डिझेल 96 रुपये 86 पैसे प्रति लिटर दराने विकलं जात असल्याचं त्यांनी पत्रात नमूद केले। राज्य सरकारकडून पेट्रोलवर अंदाजे 25% व्हॅट आणि प्रति लिटर 10 रुपये 12 पैसे सरचार्ज तर डिझेलवर अंदाजे 24% व्हॅट आणि 3 रुपये सरचार्ज आकारला जात असल्याचं सांगत जयंतराव पाटील यांनी हे कर तातडीने रद्द करण्याची मागणी केली। या कठीण काळात सरकारने पुढाकार घेऊन जनतेला दिलासा देण्याची गरज आहे, असं आवाहन जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना केलंय। भारतात सध्या प्रचंड पेट्रोल डिझेल याची दरवाढ झालेली आहे। सामान्य माणूस होरपळला जातोय आणि अशा परिस्थितीत केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने हे स्वस्तात पेट्रोल डिझेल लोकांना मिळेल याच्यावर भर देणं आवश्यक आहे। म्हणून मी महाराष्ट्र सरकारला विनंती केलेली आहे की ही अभूतपूर्व परिस्थिती आहे, अशी पूर्वी कधी परिस्थिती नव्हती, की ज्यामुळे राज्य सरकारने देखील आपण आपल्या महाराष्ट्रातला डिझेलवरचा पेट्रोलवरचा कर जर कमी केला तर हे पेट्रोल डिझेल स्वस्त होईल आणि त्याचा परिणाम, त्याचा लाभ सामान्य नागरिकांना महाराष्ट्रात होईल। आणि म्हणून राज्य सरकारने कर कमी करणे किंवा कर शून्यावर आणणे पेट्रोल डिझेलचा काही काळ हा ऑप्शन ताबडतोब एक्सरसाइज केला पाहिजे, अंमलात आणला पाहिजे, अशी मी राज्य सरकारला विनंती केली होती।